जैसलमेर पासून 50 किलोमीटर लांब असलेल्या नॅशनल हायवेवर वाहनांना प्रवेश बंदी, हायवेवर बॅरिकेडिंग लावण्यात आले, प्रत्येक चालकांची चौकशी सुरू। आयपीएलचे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू होणार, तर अंतिम सामना 3 जूनला। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेला आयपीएल पुन्हा सुरू होणार। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचा विचार, उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारची संभाव्य योजना जाहीर, लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न। पुण्यात पाण्याचा गैरवापर भोवणार, दंडात्मक कारवाईसह नळजोडणी देखील तोडण्यात येणार, शहरात सगळीकडे समान आणि पुरेसं पाणी मिळावं यासाठी निर्णय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्रातील पूर्वतयारी, अभ्यासक्रम बंद। 2016 पासून यूजीसीनं निधी न दिल्यानं अभ्यासक्रम बंद, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रशासनातील टक्का वाढवण्यासाठी उपक्रम सुरू होता। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पिंगळवाडीसह परिसरात मुसळधार पावसानं झोडपलं, डाळिंब, द्राक्ष, काढून ठेवलेल्या कांद्यासह भाजीपाला पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यात चाऱ्याची कमतरता भासत असल्यानं चाऱ्याच्या दरात वाढ, चाऱ्याचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित कोलमडलं। नागपुरात खाणीतील खड्ड्यात बुडून 5 जणांचा मृत्यू, उमरेड तालुक्यात सुरगाव शिवारातील घटना, मृतांमध्ये 1 पुरुष, 2 महिला आणि 2 बालकांचा समावेश।